भारत देशाचे माननीय पंतप्रधान भारत देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि त्यांनी देशाला वाचवायच्या ऐवजी अधोगतीच्या मार्गावर नेलेले आहे। विशेष करून शेतकऱ्यांची त्यांनी गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये पूर्णपणे वाताहत केलेली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या प्रक्रियेमध्ये जास्त त्रासाला सामोरे जावे लागलेले आहे। वास्तविक भारतीय जनता पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष कधीच नव्हता आणि कधीच असू शकत नाही। त्यांनी वारंवार निर्यातबंदी, कांद्याची निर्यातबंदी असेल, कांदा जास्तीत जास्त आयात असेल, खाद्यतेल असेल, डाळी असतील, असे अनेक जे शेतीमध्ये पिकवले जाणारे म्हणजे वस्तू असतील त्या जास्तीत जास्त आयात करून शेतकऱ्यांचे कंबरडे कसे मोडेल याचा प्रयत्न त्यांनी जास्त केला आहे। त्यांच्या नेत्यांचे स्पष्टपणे असे म्हणणे होते की आम्ही कांद्याचे भाव वाढवून देणार नाही। तुम्ही बघा 12 वर्षापूर्वीच्या ज्या बाईट आहेत त्यांच्या नेत्यांच्या, त्या जर तुम्ही पाहिल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला भेटतं, त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही कांद्याचे भाव वाढवून देणार नाही। हे कांद्याचे भाव वाढवून न देण्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिला प्रयत्न असा केला तो होता, जी आडत होती ती पहिली शेतकऱ्यांवर होती, ती रद्द करण्याचा घाट त्यांनी घातला। त्याचं कारण असं होतं की त्यांना कांद्याचे भाव वाढवायचे नव्हते, कांद्याचे भाव पाडायचे होते। आता शेतकऱ्यांना असं वाटेल की 6% आडत सरकारने आपली कमी केली, मग शेतकऱ्यांचे भाव कसे काय, म्हणजे शेतकऱ्यांना फायदा झाला ना आडत कमी झाली? तसं नाही। ज्या वेळेस आडत आला कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून आडत भेटत होती त्यावेळेस ते कांद्याचे भाव वाढवण्यासाठी प्रयत्नशील असायचे। आता ते व्यापाऱ्यांच्या बाजूने झुकलेले आहेत आणि कांद्याचे भाव कसे पडतील याचा जास्तीत जास्त प्रयत्न जे आर्थिक करत असतात ते व्यापाऱ्यांना सामील झालेले आहेत। त्यानंतर सरकारने 3 कृषी कायदे आणले, त्यामध्ये त्यांना APMC म्हणजे ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्या बरखास्त करायच्या होत्या। हा त्यांचा सुप्त हेतू त्या कृषी कायद्याच्या पाठीमागे होता, परंतु राज्यसभा खासदार आणि काँग्रेस यांनी त्या 3 कृषी कायद्यांना विरोध केल्यामुळे त्यांना ते कृषी कायदे पाठीमागे घ्यावे लागले। त्यानंतर त्यांनी 2015 साली कृषी जमीन अधिग्रहणाचा कायदा आणला। याआधी जर 70 ते 80% शेतकऱ्यांनी जर एखाद्या अधिग्रहणाला जमीन अधिग्रहणाला विरोध केला तर ते अधिग्रहण सरकारला पाठीमागे घ्यावं लागत होते, परंतु यांनी त्यामधून ही आदत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता। परंतु या कायद्याला सुद्धा राज्यसभा खासदार आणि काँग्रेसने विरोध केल्यानंतर त्यांना हा जमीन अधिग्रहणाचा कायदा सुद्धा पाठीमागे घ्यावा लागला। वास्तविक भारतीय